हॅलो फ्रेंड्स, चला ऐकूया काही मजेदार जोक्स. रमेश त्याच्या बायकोबरोबर सिनेमा बघायला गेला. त्याने बायकोकरिता एक पान घेतलं. बायको म्हणाली, एक पान तुम्ही पण घ्या ना. गणेश म्हणाला, मी तर बिना पान खाता देखील गप्प बसू शकतो. माहेरून आलेल्या बायकोला तिचा नवरा स्टेशनवर घ्यायला आला. बायको म्हणाली, समोर बघा, त्या स्त्रीचा नवरा तिच्याशी किती प्रेमाने बोलतोय, नाहीतर तुमचं तोंड उतरलेलंच असतं. नवरा म्हणाला, तिचा नवरा तिला स्टेशनवर सोडवायला आलाय, घ्यायला नाही. बायकोशी भांडण झाल्याने विजयने जेवायला बसण्याऐवजी ऑफिसला जाण्याची तयारी सुरू केली. त्याची बायको म्हणाली, काही खाणार आहात का? विजय म्हणाला, विष दे विष. बायको शांतपणे म्हणाली, इथेच खाणार की डब्यात देऊ? रमेशची बायको त्याला म्हणाली, अहो, काल डॉक्टर सांगत होते माझा बीपी वाढलाय. पण बीपी म्हणजे काय हो? रमेश म्हणाला, अगं बीपी म्हणजे बावळटपणा. बायको नवऱ्याला 2 5 रुपयाची नाणी देते आणि सांगते 5 रुपयाचे बटाटे आणि 5 रुपयाचे कांदे आणा. नवरा विचारतो, कोणत्या 5 रुपयाचे बटाटे आणि कोणत्या 5 रुपयाचे कांदे आणू? बायको म्हणते, माझ्या हातून तुमचा निळा शर्ट जळाला. नवरा म्हणतो, हरकत नाही, माझ्याकडे तसाच एक शर्ट आहे. बायको म्हणते, म्हणून तर मी त्या शर्टाचा तुकडा कापून ह्या शर्टाला जोडला आहे. बायको म्हणते, अहो, मी एक लॉटरीचं तिकीट घेतलं आहे. आज त्या तिकिटाला 1 लाखाचं बक्षीस लागलं आहे. नवरा म्हणतो, बक्षीस गेलं खड्ड्यात. आधी सांग, मला न विचारता तू तिकीट का विकत घेतलंस? बायको म्हणते, अहो, मी जिथे पैसे ठेवते ते रोज राजू चोरतो. काय करू? नवरा म्हणतो, तू आता पैसे वहीमध्ये ठेवायला सुरुवात कर. मला माहित आहे की राजू वहीला कधीच हात लावत नाही. बायको म्हणते, अहो, तुम्ही म्हणाला होतात ना की काही कारणाशिवाय मी दारू पिणार नाही, मग आता का पिताय? नवरा म्हणतो, अगं, आता दिवाळी जवळ आली आहे ना, मग रॉकेट सोडायला रिकामी बाटली नको का, म्हणून. बायको म्हणते, अहो, माझ्या पायात मोठा काटा रुतल्याचे स्वप्न मला सारखे पडत आहे. नवरा म्हणतो, मग त्यात एवढे घाबरण्यासारखे काय झाले? पायात चप्पल घालून झोपत जा.